नमस्कार, मी पृथा सोमण। मी योगा, फंक्शनल आणि एरोबिक्स फिटनेस ट्रेनर आहे। 2020 मध्ये मी माझ्या पृथास फिटनेसच्या बॅचेस चालू केल्या। माझ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आहेत। आता मागच्या वर्षीपासून मी माझं पर्सनल ट्रेनिंग पण चालू केलं, त्यामुळे मी 1-on-1 ट्रेनिंग पण घेते। आता आपण दुसरं योगासन पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे अंजनेयासन। अंजनेयासनला लो लंज पोज पण म्हणतात। आता तुम्ही जर का ह्याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल, जे आपण वृक्षासन केलेलं आहे, त्याच्यासाठी व्हिडिओच्या वर एक आय नावाचं आयचं बटन आहे, ते क्लिक केल्यावर तुम्हाला प्रीवियस व्हिडिओ पण बघायला मिळेल। आता अंजनेयासन करताना आपण लो लंज पोझिशनला येणार आहोत। नंदिनी तुम्हाला करून दाखवेल। तर आता गुडघा, पायाचा गुडघा आणि पायाचा पोटा हे एका सरळ रेषेत आहे, पाठ सरळ आहे आणि मागच्या पायाचा तळवा हा वरच्या दिशेने आहे। आता दोन्ही हात वर घेत श्वास घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा, दोन्ही हाताचे तळवे टेकलेले आहेत। आता हे एक थोडंसं साध्या पद्धतीने करून दाखवण्यात येत आहे आसन, की याच्यामध्ये मागेही वाकता येतं, पण ज्यांना याच्यामध्ये मागे वाकण्याचा त्रास आहे किंवा समहाव मागे वाकता येत नाही, त्यांनी फक्त हात वर खेचत राहिले, हात वर स्ट्रेच करत राहिले तरी चालणार आहे। त्यामुळे हात वरच सरळ ठेवायचे आणि आता तुम्ही बघू शकता की हाताच्या मनगटापासून ते कमरेपर्यंत हा छान ताण बसतोय। आता श्वास घेत मागे वळल्यावर पूर्ण पाठीला कर्व आलेला दिसतोय। श्वास सोडत परत सरळ हात करायचे आणि दोन्ही हात खाली घ्यायचे। आता याच्यामध्ये ज्यांना अजिबात हे आसन होल्ड करता येत नाहीये, त्यांनी फक्त 5 सेकंद जरी अगदी आसन होल्ड केलं तरी चालणार आहे। जसं तुम्ही आसनामध्ये पाहिलं की हात जसे मागे गेले तसं पाठीच्या कण्याला असं कर्व आल्यासारखं दिसलं, म्हणजेच याच्यामध्ये पाठीचा कणा जास्त लवचिक होतो हे आपल्याला दिसतं। त्याच प्रकारे जसे हात मागे जातील तसं ओटीपोटापासनं ताण शरीराला बसल्यामुळे ओटीपोटाजवळची जी चरबी आहे ती बर्न व्हायला, म्हणजे त्या कॅलरीज बर्न व्हायला मदत होते। त्यामुळे हे फॅट लॉस साठी आणि मसल स्ट्रेंथनिंग साठी असं अत्यंत उत्तम असं आसन आहे। हे तुम्ही आसन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावं।